ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। अहो ताई, तुम्हाला बोलले होते ना साईराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे। हो का? ते इथेच तर आहे। अरे मला तर खूप खरेदी करायची आहे। इथे फ्रीज, टीव्ही, इन्व्हर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षिसे मिळतात। मी ऐकलं इथे लकी ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते, हे खरं आहे का? हो ग, एकदम खरं आहे। इथे बक्षीस म्हणून 43 इंचेसचा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय। खरं? आणि इथे तिसरे बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतंय। अरे वा, छानच की। आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणीचे चक्कर मारायचा तर प्रश्नच संपला। बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते। अगं पण ही ऑफर कधीपर्यंत आहे? ही ऑफर 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे 11 डिसेंबर 2025। तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध। आमची खरेदी तर झालीये, आता तुमच्या खरेदीचं काय? आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीजला। पत्ता खरेदी विक्री संघ, व्यापार संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। घरकाम करणाऱ्या तरुणानं ज्या घरामध्ये काम करतो त्याच घरामधील एका 16 वर्ष अल्पवयीन मुलीला फूस लावून पळून नेल्याची घटना राहुरी तालुक्यातील चिंचाळे परिसरामध्ये 15 डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास घडली आहे। या घटनेमधील आरोपी योगेश माळी राहुरी तालुक्यातील चिंचाळे परिसरामधील एका घरामध्ये घरकामाच्या निमित्तानं नेहमी ये जा करत असे। 15 डिसेंबर रोजी रात्री 9च्या सुमारास पीडित मुलीचे आई वडील हे शेतामध्ये पाणी भरण्यासाठी गेले होते। त्यावेळी त्यांच्या दोनही मुली आजी आजोबांच्या सोबत घरामध्ये झोपी गेल्या होत्या। पीडित मुलीचे आई वडील हे रात्री 12च्या दरम्यान शेतामधनं घरी आले तेव्हा त्यांची 16 वर्षीय मुलगी ही घरामध्ये नव्हती। पीडित मुलीचा आजूबाजूला तसेच परिसरात शोध घेतला, मात्र ती सापडली नाही आणि त्यावेळी मुलीचा शोध घेत असताना त्यांना समजलं की योगेश शिवाजी माळी हा देखील त्याच्या राहत्या घरी नाहीये। त्यावेळी पीडित मुलीच्या नातेवाईकांनी त्याची खात्री केली असता योगेश शिवाजी माळी यानंच त्यांच्या मुलीला कशाचा तरी आमिष दाखवून तिला फूस लावून पळून नेलं अशी त्यांची खात्री झाली। त्यानंतर पीडित मुलीच्या वडिलांनी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली। त्यावरून आरोपी योगेश शिवाजी माळी याच्यावरती अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। मनोज साळवे, C24 तास, राहुरी। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती, आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017।